यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये बनावट जन्ममृत्यू दाखले करण्यात आले। किरीट सोमय्यांनी हा गंभीर आरोप केला। पुसद पोलिसात किरीट सोमय्यांनी ही तक्रार दाखल केली आहे। 50 बोगस जन्म दाखल्याची यादी पोलिसांना दिल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यवतमाळच्या पुसद पोलीस ठाण्यात येऊन शहरात अनेकांचे जन्ममृत्यू प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार दिलेली आहे। पालिका मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी देखील सोमय्या यांनी या विषयासंदर्भात चर्चा केली आहे। खोटे कागदपत्र देऊन बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्र बनवलं गेला अशी 50 जणांची यादी पोलिसांना दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली। आज पोलीस स्टेशन पुसद शहर येथे आदरणीय किरीट सोमय्या जी माजी खासदार साहेब आले होते। त्यांचं म्हणणं होतं की पुसद शहरामध्ये काही लोकांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र हे बोगस वाटले गेलेले आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। सखोल चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर त्यांनी त्याबाबत आम्हाला एक तक्रार अर्ज दिलेला आहे। ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली।